राहुल गांधी यांनी पत्र लिहिले आदिवासींच्या संदर्भामध्ये प्रश्न पुण्यामधला राष्ट्रीय स्तरावरती गाजताना पाहायला मिळतो. काय सांगा? आदिवासींचा जो विषय आहे, आश्रमशाळेंचा जो विषय आहे, त्याचबरोबर सामाजिक न्याय डिपार्टमेंटचे पैसे फिरवले जात आहेत असे तुमच्याच चॅनलवर मी आज सकाळी बातमी आणि वर्तमानपत्रात वाचले. त्यामुळे बजेट ज्याच्यासाठी पास झालं त्या बजेटची धज्जा उडवलेली जाते. हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे. सातत्याने जो निधी एक बजेट ठरलेलं असतं की प्रत्येक डिपार्टमेंटला काय द्यायचं, ते स्वतःच्याच पॉलिटिकल राजकीय सोयीसाठी त्याचा गैरवापर होतो आहे. हे अतिशय चुकीचं आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते आणि मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रात चाललं आहे तरी नक्की काय. फायनान्स डिपार्टमेंट आज त्यांच्याचकडे आहे आणि ज्या पद्धतीने डिपार्टमेंटल पैसे, एका डिपार्टमेंटचे पैसे दुसऱ्या डिपार्टमेंटला, आणि सामाजिक न्याय असेल किंवा ज्या सोशल जस्टिसच्या स्कीम्स आहेत, आदिवासी आहे, जो कष्ट करणारा आहे, जो ज्याला न्याय द्यायच्यासाठी आम्ही दिल्लीवरनं कार्यक्रम बनवून पॉलिसी करून पाठवलेली आहे, त्या पॉलिसीला केराची टोपली दाखवली जाते. हे अतिशय अयोग्य आहे, चुकीचं आहे आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. याला दोन प्रश्न आहे. लाडकी बहीणच्या राहुल गांधींनी ज्या आदिवासी मुलींचे जे वसतिगृह आहे त्यांचे हक्क मागतायत त्या, पण त्यांना ते दिलं. आज 11-12 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. इकडे सरकारचा प्रतिनिधी जात नाही चर्चेला. राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चा सुरू झाली. सरकारने चर्चा अगोदरच्या काळात चर्चा करायची, सरकारनं चर्चा परवा रोहित दादा तिकडे जाऊन आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, युवती काँग्रेसच्या आमच्या सगळ्या मुली तिथे जाऊन आला. आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने आज आदिवासी मुलींना जर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं लागत असेल तर हे किती मोठं या सरकारचं अपयश आहे सांगा. आणि एकीकडे तो मोठा मार्ग कुठला तरी काढतायत त्यांचा, तो एक मोठ्या मार्गासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टसाठी या सरकारकडे करोडो रुपये आहे, पण आमच्या कष्ट करणाऱ्या मुलांसाठी, जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याला 2 पैसे देण्यासाठी हे पैसे नाही. मग अन्नधान्याची क्वालिटी असेल, अंगणवाडीमध्ये तुम्ही बघताय काय प्रश्न आहे, त्याच्यानंतर आदिवासी मुलांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर आमच्या सगळ्या सेविकांचे प्रॉब्लेम्स आहेत. मग ह्यांना पगार द्यायला किंवा सामाजिक न्याय डिपार्टमेंटचा निधी असेल ह्याला निधी द्यायला नाही, पण मोठे रस्ते आणि कॉन्ट्रॅक्टर्स, आता तर महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर्सांचं पण आंदोलन झालं. म्हणजे आता राहिले फक्त मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, त्याच्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत, पण जो शोषित आहे, जो वंचित आहे, तो पीडित आहे, त्याला द्यायला, या गरीब आहे, जो शोषित आहे, त्याला मदत करायची भावना ही नाही. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. ज्याला विघ्न आहे की सामाजिक न्यायाचा पैसा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जातो. एक वारंवार होतं, यापूर्वी असं झालं होतं. माझं म्हणणं आहे, जे पैसे सामाजिक न्यायासाठी बजेटने पास केले ते सामाजिक न्यायासाठी, तो सामाजिक न्याय आहे. जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्यालाच सामाजिक न्याय तुम्ही देताय ना. आता त्याचे पैसे काढून तुम्ही कशासाठी वापरता? एक तर ही स्कीम सातत्याने त्यातल्या लाडकी बहीण योजनेमधले महिला कमी होताना आपल्याला दिसतात. पहिल्या टप्प्यात 80 लाख महिला KYC म्हणून, म्हणजे हास्यास्पद होतं ते, KYC करता आला नाही. एकीकडे तुम्ही जनधन योजनेमध्ये सगळ्यांना बँकिंगमध्ये आणलं म्हणता, मग जनधन योजनेमधून सगळ्यांना बँकिंगमध्ये आणलं तर KYC करायला काय अडचण होती मला सांगा. हास्यास्पद आहे. आधार कार्ड तुम्ही गाववाडी वस्तीवर, मनमोहन सिंग साहेबांनी आधार कार्डची स्कीम आणली, गाववाडी वस्तीवर आज आधार कार्ड आहे. तुम्ही मला सांगता आधार कार्ड पोचू शकतो, जनधन योजना पोचू शकते, तर आमच्या लाडक्या बहिणींचं KYC होऊ शकत नाही. म्हणजे हास्यास्पद आहे. काय करतंय महाराष्ट्राचं प्रशासन? फसवाफसवी आणि काय मला सांगा, फसवणं. इलेक्शन आलं की अशा स्कीम्स काढायच्या आणि इलेक्शन संपल्यावर ह्या स्वतःच्या सोयी आणि स्वार्थासाठी बजेट नसल्यामुळे तुम्ही ह्या कमी करायच्या आणि बंद करायची. फसवाफसवी आहे आणि दुसरं काही नाही. न्यायाधीश आहेत प्रसन्न वगैरे, त्यांच्या शाळेत गेली होती. त्या शाळेची परिस्थिती पाहून त्यांनी असं सांगितलं, कुंभमेळा, मार्गिका याच्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करता. 0.1% जरी खर्च केला तर महाराष्ट्रातली 100 शाळा बंद झाल्या. हे खरं अगदी योग्य आहे. तुमच्या चॅनलवर मी पाहिलं परवा, मग कुंभमेळा असेल, त्या कुंभमेळ्याच्या रस्त्यांमध्ये तर नाशिकमध्ये रोज जीव जातात. हे इतकं असंवेदनशील सरकार आहे. मग अमरावतीची घटना असेल, ज्या पद्धतीने त्या ICUमध्ये घटना झाली, त्याच्यानंतर मग पुण्याच्या रस्त्यात झालेली हानी असेल, नाशिक असेल, महाराष्ट्रातलं एक गाव दाखवाव
जिथे रस्ते में खड्डा के खड्डे में रस्ता अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे ह्यांना तो मोठा रस्ता करायचा आहे जो कोणी मागत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. कोल्हापूरला परवा जयंतरावनी आणि बंटीदादांनी सगळ्यांनी मिळून एवढं मोठं आंदोलन उभं केलं. करोडो रुपयांचा रस्ता आहे, त्यातले 1.1% जरी रिपेअरला टाकले ना तर आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या रस्त्याचा प्रश्न सुटेल. पण ह्या सरकारला बिग तिकीट प्रोजेक्ट्सच इन्फ्रास्ट्रक्चरचे पाहिजेत ना. त्यांना शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक न्याय असेल, लाडकी बहीण आदमी असतील, ह्या कुठल्याही सामाजिक प्रश्नांसाठी या सरकारला वेळ नाही. आता ही जी कर्जमाफी झाली त्याच्यात पण तुमच्या चॅनल सगळ्या चॅनल्सवर बातम्या येत आहेत की ती पूर्णपणे सगळ्यांना न्याय मिळत नाही. एक प्रश्न असा आहे की 29ला तुमच्या पक्षाची बैठक होणार आहे असं कळतंय महत्वाची. दरम्यान विलिनीकरण होईल असं पुन्हा एक चर्चा सुरू झाल्यात आणि आता अजित पवारांचा पक्षही तयार झालाय असेही चर्चा. कुणाचं विलिनीकरण मला प्रश्न समजला नाही. एक कुणाचं कशासाठी आणि कुठे विलिनीकरण हे मला प्रश्न तुमचा समजला नाही. आणि दुसरा प्रश्न की आमच्या पक्षाची आदरणीय पवारसाहेब दर 2-3 महिन्यांनी आढावा घेतच असतात आणि माननीय जयंतराव, शशिकांत शिंदेजी, अनिल देशमुख साहेब हे दर महिन्याला ही जी कोर ग्रुप आहे सगळे आमदार खासदार आम्ही दर महिन्यातून एकदा भेटतोच. त्याच्यामुळे 29ची मीटिंग त्याचाच एक फॉलोअप आहे, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. ताई एक वेगळा प्रश्न आहे. काही प्रश्न इंटरनॅशनल लेवलचा आहे. अजित डोभाल चीनला गेलेला आहे, ब्रिक्ससाठी त्यांना आमंत्रित केलं जाते. बांगलादेशचे पंतप्रधान येणार होते, ते थांबलेले आहे. परराष्ट्र धोरणांच्या बद्दल सध्या काय सुरू आहे? परराष्ट्र धोरणाबद्दल चिंता ही आम्ही अनेक दिवस व्यक्त करतोय, कारण का त्याच्यात कन्सिस्टन्सी दिसत नाही. तुम्हाला आठवत असेल माननीय मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांचे प्रधानमंत्री किंवा प्रेसिडेंट जे काय तिथे असेल प्रक्रिया ते सगळे हजर होते. आज आपल्या सगळ्या जवळच्या ज्याला नेबरहूड म्हणतात तिथे खरंच आपलं काय नातं आहे हे आत्मचिंतन करायची वेळ. आणि आपली जी पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये अनेक वेळा जे अमेरिकेबरोबर आपलं नातं होतं, तुम्हाला आठवत असेल प्रेसिडेंट ओबामा जेव्हा यायचे तेव्हा माननीय मनमोहन सिंग साहेब प्राईम मिनिस्टर होते. ते प्रेसिडेंट ओबामा हे प्राईम मिनिस्टर मोदींना गुरु मानतात असं आपलं आणि अमेरिकेचं नातं होतं. आणि आता टॅरिफवर रोज काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी नाही. पूर्ण जी आपली जी पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये चायनाबद्दल काय चर्चा आपली झाली आहे नक्की. अशा अनेक वेळा गोष्टी येतात की बॉर्डर्सवर इश्यू आहेत, त्यांनी काय रस्ता बनवला आहे, ते काहीतरी नवीन धरण बांधत आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली फॉरेन पॉलिसीबद्दल आज काय परिस्थिती आहे किंवा जगामध्ये युद्ध झाली आहेत त्या युद्धांमध्ये भारताचा अर्ध्यावेळीस काय संबंध. आपण आपल्या लोकांना पहिलं प्रोटेक्ट केलं पाहिजे ना. इतकी इन्स्टेबिलिटी जगामध्ये आहे त्याच्यात आपला देश स्वतःला कसं इन्स्युलेट करणार आहे. कारण का जर आपण एक ग्लोबल प्लेअर असलो आपली इकॉनॉमी आता इन्स्युलेटेड नाही तर त्या इन्स्युलेटेड इकॉनॉमी आता नसल्यामुळे ह्याचे सगळे इम्पॅक्ट्स आपल्यामध्ये येतात. मी अनेक वेळा हे तुमच्यासमोरही बोललेले आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दल एक ऑल पार्टी मीटिंग्स बोलवली. रेग्युलरली ऑल पार्टी मीटिंग झाल्या पाहिजेत कारण का जगाची परिस्थिती रोज बदलते. साखर आणि कांद्याच्या दरावरून आता सध्या काय वाटते कुठे पॉलिसी नाही अर्थातच पॉलिसी चुकली आहे. आता ते म्हणत आहेत पाऊस पाणी काय प्लॅनिंग करत नव्हतं सरकार. आणि इनकन्सिस्टंट पॉलिसी म्हणजे आपल्याकडे कांद्याला 2 पैसे मिळायला लागले की हे एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये केंद्र सरकार बदल करतं. म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का नाही, राज्यांशी तुम्ही बोलताय का नाही. आणि फक्त कांदा आणि हे नाही महाग झालेलं, साखर तांदूळ पण महाग झालं आहे. सगळ्याच गोष्टी ज्या नॉर्मली अन्नधान्य एक मध्यमवर्गीय घराला खाण्यापिण्याचं जे बिल आहे ते किती वाढलं आहे घरी जाऊन विचारा तुमच्या बायकोला. या गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढलेली आहे. आणि एक्सपोर्ट पॉलिसीमधली इनकन्सिस्टन्सी, त्या इनकन्सिस्टन्सीचा एक प्रॉब्लेम असा आहे की मग जगाच्या मार्केटमध्ये पण आपण एक स्टेडी सप्लायर म्हणून आपली जागा राहत नाही ना. त्यामुळे ह्या सगळ्याचा भारत सरकार विचारच करत नाही. जिंगोइझम काहीतरी नवीन योजना करायची, त्याची जाहिरात करायची आणि मग नंतर तुम्ही बघा हळूहळू त्यांच्या किती अशा, मला वाटतं एक आढावा घ्यायला लागेल आपल्याला की गेल्या 12 वर्षात किती स्कीम सुरू केल्या त्यातल्या किती बंद केल्या. तुम्ही थोडासा जरा आठवण काढून बघा. तुम्ही बघा जेव्हा आपण अन्नधान्याच्या प्रश्नाची पॉलिसी येतो तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही एक मोठा एक्सपोर्टर आहोत
मग त्याच्यात जर एक्सपोर्ट तुम्ही करत असला तर 2 पैसे शेतकऱ्याला जेव्हा मिळतात तेव्हा एक्सपोर्टची पॉलिसी बदलते कशी? मग जो विकत घेणारा देश आहे तो भारताला एक स्टेडी सप्लायर म्हणून बघत नाही आणि त्याच्यात भरडला कोण जातो? भरडला देश जात नाही नुसता, भरडला शेतकरी जातो. त्या शेतकऱ्याची काय चूक मला सांगा? त्यामुळे दुर्दैवी अतिशय असंवेदनशील सरकार, कारण का इनकन्सिस्टंट पॉलिसी. एक वेगळा प्रश्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये घेण्याची चर्चा खूप सुरू आहे. हे बघा, पक्षाने कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत घेतं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांच्यात खूप बदल असतात. नितीन नबीलजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीलजींना ओळखत नव्हतो. आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेटमधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर त्यांना तर आम्ही इन ॲडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन्स पण देऊन ठेवलं होतं की आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होत आहे. आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. अभी BJP के घर में क्यों झाकू? त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. सुमित्रा पवार राज्यभर दौरा करणार आहेत असं माहिती. अहो, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचा फिरण्याचा हा अधिकार आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्हालाही अधिकार आहे महाराष्ट्रात जाऊन दौरा करायचा. काही खरं तर JPCमध्ये काय झालं हे विचारणं चुकीचं आहे. पण वनवेशन आणि इलेक्शनच्या सातत्यानं बैठका होत आहेत, मुदतवाढ केली जाते. काल पी चिदंबरमांच्या बातम्या छापून आल्या. काय नक्की सुरू आहे? एक तर JPCत काय झालं आहे मी बाहेर बोलू शकत नाही, आय एम अंडर ओथ. पण साधारणपणे JPCमध्ये खूप म्हणजे आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच विचाराची लोकं यावे, जो काही निर्णय व्हावा तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये. आणि JPCमध्ये साधारणपणे लार्जर इंटरेस्टमध्ये चर्चा होते. त्यामुळे बघूया, अजून आम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. महिन्यातून एक मीटिंग वन नेशन वन इलेक्शनची होते, पण खूप प्रश्नचिन्ह त्याच्यावर उभे राहिले. त्यामुळे ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय एवढा मोठा निर्णय सरकारने घेऊ नये अशी आमची भूमिका पहिल्या दिवसापासून राहिली. महाराष्ट्रामध्ये थोड्याशी बोलताना त्यांनी उल्लेख केला अमरावतीचा, मात्र आगीच्या घटना तेही पावसाळ्यामध्ये वाढताना दिसत आहेत. म्हणजे नक्की कशामुळे होते? पॉलिसीमध्ये किंवा परवानग्या देताना अनेक ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचत नाही आहेत, अशी परिस्थिती निर्माण. नाही, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठं बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसे खर्च होतात, पण बेसिक ज्या शिक्षण असेल, रोटी कपडा और मकान, गटर मीटर वॉटर, ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये काहीच सुधारणा गेल्या अनेक वर्षात झालेली नाही. म्हणजे जो पैसा खर्च होतो तो बिग तिकीट प्रोजेक्ट्समध्येच होतो. त्याच्यात सर्वसामान्य माणसाला बियॉन्ड अ पॉईंट त्याचा काहीच उपयोग नसतो. त्याच्या गावाचा गल्लीचाच रस्त्यांमध्ये 100 खड्डे असतील, जो रोज वापरतो तो मोठे मोठे रस्ते करून काय उपयोग त्याचा? आणि पैसे वाया जातात. त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की एवढे मोठे बिग तिकीट प्रोजेक्ट करायच्या ऐवजी पहिलं आपलं घर तर ठाकठीक करा. आहे त्या शाळा, आरोग्य केंद्र, छोटे रस्ते, मुलांना शाळेला जायला खड्डे, आता मुलं तुमच्यासारखं रिपोर्टिंग करायला लागले. त्यामुळे हे खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. चालेल, थँक्यू.